नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी तुम्ही इथे चटणीचा रंग बघा, केवढा हिरवागार रंग आलेला आहे। तर आज आपण अगदी हॉटेल किंवा स्ट्रीट स्टाईल हिरवी चटणी सँडविचसाठी लागणारी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्याचबरोबर ह्या चटणीपासून आपण 2 फ्लेवरफुल चटण्या बनवल्या आहेत, ज्यानेही मी हॉटेलमध्ये स्टार्टर सोबत सर्व केल्या जातात। तसेच हिरव्या चटणीचा रंग टिकून राहावा यासाठी सुद्धा खास टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर हिरव्या चटणीसाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। इथे मी 200 ग्रॅम इतकी कोथिंबीर काड्यांसकट घेतली आहे। पुदिन्याची पानं मात्र आपल्याला 50 ग्रॅम घ्यायची आहे आणि ज्या काड्या असतात पुदिन्याच्या त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे। शक्यतो आपल्याला फक्त पानांचाच वापर करायचा आहे, त्यामुळे चटणी नाही तर कडवट होण्याची शक्यता असते। कोथिंबीर मात्र काड्यांसकट घेतली तरीही चालेल। स्वच्छ धुतलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं सुद्धा टाकून घेऊयात। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 4 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे। 1 इंच आल्याचा तुकडा आहे, जो मी असं त्याचं वरचं साल काढून घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। कितपत तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 छोटा चमचा भरून साखर टाकायची आहे। अर्धा चमचा मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे आणि चटणीचा हिरवा रंग टिकून राहावा यासाठी आपल्याला यामध्ये 4 ते 5 बर्फाची क्यूब टाकायची आहे आणि मग मिक्सरवर ही चटणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे। तुम्ही रंग बघू शकता, किती सुरेख रंग आलेला आहे। अगदी हिरवीगार ही चटणी तयार होते। आता आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि 1 छोटा चमचा भरून चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। याला चांगलं मिक्स करायचं। तुम्ही ही चटणी डीप फ्रीजरमध्ये 2 महिने स्टोर करून ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये खाली एक 8 दिवस जरी राहिली तरी खराब होत नाही। याला चांगलं मिक्स करायचं आहे। बेसिक आपली सँडविचसाठी लागणारी चटणी रेडी झाली आहे। आता आपण याच चटणीचा वापर करून दह्याची चटणी बनवणार आहोत, हिरवी चटणी। तर त्यासाठी 2 मोठे चमचे इतकं दही घ्यायचं। दही मात्र चांगलं फेटून घ्यायचं आहे। अगदी असं क्रीम सारखं हे दिसलं पाहिजे इतपत फेटायचं, बिलकुल यात किठोळ्या राहू द्यायच्या नाहीये। यामध्ये मी 2 चमचे तयार केलेली हिरवी चटणी टाकणार आहे। ह्या चटणीचा वापर हॉटेलमध्ये नेहमी स्टार्टर सोबत केला जातो। यामध्ये थोडासा चाट मसाला, पुन्हा थोडंसं काळं मीठ टाकलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे, कारण आपण यामध्ये दही वाढवलेली आहे, त्यामुळे हे पदार्थ पुन्हा हे मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। चिकन टिक्का नंतर पनीर टिक्क्यासोबत ही चटणी नेहमी सर्व केली जाते। रंगही किती छान आलेला आहे। तर आपल्या इथे 2 चटण्या रेडी झाल्या आहेत। आता आपण तिसरी अगदी झटपट होणारी बनवणार आहोत चटणी। तर त्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा इतकं तयार केलेली हिरवी चटणी आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे इतकं मेयोनीज टाकून घेतलं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली इथे मिंट फ्लेवर मेयोनीज सुद्धा रेडी झालेली आहे। ही सुद्धा स्टार्टर सोबत किंवा कुठल्याही स्नॅक्स सोबत खायला खूप छान लागते। एकदा करून बघा तुम्ही। आणि आता ही आपण एका बाउलमध्ये सर्व करूयात। तर तुम्हाला ह्या तिघही चटण्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।